नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरात जुन्या वादातून 2 व्यावसायिकाच्या दुकानावर हल्ला करून तोडफोड व मारहाण आणि धमकावण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी 7 जणांविरोधात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. 9 जुलै रोजी सकाळी 11:30च्या सुमारास थोरा चौक ते विक्रमनगर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी असलम खलिफा यांच्या पान शॉपवर आरोपीने जमाव करून दुकानात घुसून तोडफोड केली. गल्ल्यातील सुमारे 5,000 रुपये हिसकावून घेतले. आरोपीही करण्यात आला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने फिर्यादीत नमूद केले आहे. याच घटनेदरम्यान सुभाष लोहारी यांच्या चायनीज सेंटरमध्येही आरोपीने घुसून शिवीगाळ, मारहाण आणि धमकवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सुभाष गजगे, असलम खलिफा, सलीम खलिफा यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.